ग्रंथांमध्ये या कार्तिक महिन्याची एवढी स्तुती केली आहे आणि असं सांगितलंय की कार्तिक महिन्यामध्ये कोणी व्यक्ती थोडीशी जरी भगवंताची सेवा करत असेल तर त्याला त्याचा प्रचंड लाभ प्राप्त होतो. असं सांगितलं जातं की कार्तिक महिन्यामध्ये भगवंताच्या मंदिराच्या बाहेर जर कोणी रांगोळी काढली तर त्या व्यक्तीला स्वर्गाची प्राप्ती होते. जर एखाद्या व्यक्तीने या कार्तिक महिन्यामध्ये भगवंताच्या मंदिराची परिक्रमा केली तर त्याला अश्वमेध यज्ञ करण्याचं पुण्य प्राप्त होतं. जर या कार्तिक महिन्यामध्ये एखाद्या व्यक्तीने श्रीमद भागवताचा एखादा श्लोक वाचला किंवा अर्धा श्लोक वाचला किंवा एक शब्द वाचला तर त्याला संपूर्ण पुराणांमध्ये जेवढे श्लोक आहेत या सगळ्या श्लोक वाचनाचा फायदा जो आहे तो होतो. पुराणांमध्ये असं सांगितले की करोडो करोडो श्लोक आहेत, पण या कार्तिक महिन्यामध्ये केवळ एक श्लोक वाचल्याने या सगळ्या करोडो श्लोकांच्या वाचनाचा फायदा व्यक्तीला होतो. असं सांगितलंय की कार्तिक महिन्यामध्ये जर कोणी व्यक्ती एक भगवंताला 1 रुपया दान देत असेल तर त्याला 1,00,000 रुपये दान दिल्याचं पुण्य प्राप्त होतं. 1 रुपया द्या आणि 1,00,000ची रिसीव घ्या. कारण या कार्तिक महिन्यामध्ये हा कार्तिक महिना भगवंताला अत्यंत प्रिय आहे. अशी कार्तिक महिन्यामध्ये भगवंताने खूप वरदानं दिली आहेत. तुम्हाला माहिती असेल की द्रौपदी जी आहे ती द्रौपदी तिच्या अगोदरच्या जन्मामध्ये ही इतकी पुण्यवान नव्हती, द्रौपदी नव्हती. पण कार्तिक महिन्यामध्ये कार्तिक व्रत करून द्रौपदी ही द्रौपदी बनली. तिचं अगोदरचं नाव मेधावी होतं आणि ती खूप दुःखी आणि वेगवेगळ्या समस्यांमध्ये अडकलेली स्त्री होती. पण कार्तिक व्रत करून तिला केवढं मोठं पुण्य प्राप्त झालं. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णांच्या एका पत्नीचं नाव आहे सत्यभामा. ही सत्यभामा पण अगोदरच्या जन्मामध्ये खूप दुर्दैवी स्त्री होती आणि तिने एकदा भगवान श्रीकृष्णांना विचारलं की हे भगवान, मला तुमचं पत्नी होण्याचं सौभाग्य कसं प्राप्त झालं? त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, कारण तू अगोदरच्या जन्मामध्ये हे कार्तिक व्रत केलंस आणि त्यामुळं तुला एवढं मोठं सौभाग्य प्राप्त झालं. तर म्हणून हा कार्तिक महिना जो आहे हा अत्यंत पवित्र महिना आहे आणि विशेषतः या कार्तिक महिन्यामध्ये भगवान दामोदर जे यांची सेवा केली जाते. आणि कार्तिक महिन्यामध्ये अनेक गोष्टी केल्या जातात, पण त्याच्यामध्ये विशेषतः भगवान दामोदर जे आहेत या भगवान दामोदरांना जर दिवा दाखवला तर त्याच्यामुळे भगवंत जे आहेत ते खूप प्रिय होतात. कार्तिक व्रतामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे भगवान श्रीकृष्णांना किंवा भगवान दामोदरांना दिवा अर्पण करणं. जर कोणी दिवसातून 3 वेळा भगवान दामोदरांना दिवा अर्पण करत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. पण कोणाला 3 वेळा जमत नसेल, 2 वेळा दाखवला तरी चालेल. कुणाला 2दा पण जमत नसेल, 1दा दाखवला तरी चालेल. तर अशा प्रकारे हा कार्तिक महिना जो आहे हा कार्तिक महिना खूप पवित्र आहे. तर आज आपण ही जी दामोदर लीला आहे या दामोदर लीलेवरती आपण संक्षिप्तपणे चर्चा करण्याचा प्रयत्न करू की भगवान श्रीकृष्णाचं नाव दामोदर का पडलं आणि ही दामोदर लीला नेमकी काय आहे. दामोदर या शब्दाचा अर्थ काय? दामोदर या शब्दाची फोड आहे दाम आणि उदर. उदर म्हणजे पोट आणि दाम म्हणजे बांधणे. यशोदा माता कृष्णाला दोरीने त्याच्या पोटाला दोरीने बांधते आणि म्हणून कृष्णाचं एक नाव काय पडतं? दामोदर.
भगवान श्रीकृष्ण त्यांची जेवढी पण नावं आहे, प्रत्येक नावाला काही ना काहीतरी अर्थ आहे. आपल्यासारखे नाही. कधी कधी आपण मुलांना काहीतरी नावं देतो, पण त्या नावामध्ये प्रत्येक वेळेस अर्थ असतोच असं नाही. तसं एका मुलीचं नाव सुनैना होतं, पण तिला डोळेच नव्हते. पण भगवंताच्या बाबतीत असं नाही. भगवंताला जे पण नाव दिलं जातं तो गुण भगवंतांकडे असतो. तर भगवंताचं नाव जे, मला अनेक भगवंताची नावं माहिती असतील. जसं भगवान श्रीकृष्णाचं एक नाव आहे गोविंद. गोविंद म्हणजे काय? जे गो म्हणजे गाय, जे गायींना आनंद प्रदान करतात त्यांना म्हणतात गोविंद. हे जे दामोदर नाव आहे भगवंतांचं, आणि ही जी दामोदर लीला आहे ही काय आहे? भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरेमध्ये झाला आणि त्यानंतर तुम्हाला माहिती असेल की कंसाच्या भीतीने यशोदा मातेने त्याला गोकुळामध्ये पाठवलं. भगवान श्रीकृष्ण जे ते गोकुळ महावनमध्ये राहत होते, त्यानंतर एकाच ठिकाणी राहत नव्हते, कारण अनेक राक्षस जे ते कृष्णाचा वध करण्यासाठी यायची. आणि म्हणून नंद महाराज, त्यांचे भाऊ उपनंद आणि बाकी सगळ्या गोपांनी असं ठरवलं की या ठिकाणी कृष्ण सुरक्षित नाहीये, म्हणून आपण जागा बदलूया. तर त्यांना अशा प्रकारे अनेक वेळा जागा बदलाव्या लागल्या. गोकुळ महावनानंतर ते छटीकरा नावाच्या ठिकाणी गेले. छटीकराच्या नंतर दिग नावाचे एक ठिकाण आहे वृंदावनामध्ये, त्या ठिकाणी गेले. त्यानंतर काम्यवनामध्ये गेले आणि मग सगळ्यात शेवटी नंदगाव या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आले. ही जी लीला आहे ही याच नंद भवनाच्या प्रांगणामध्ये घडली. तो दिवस हा दिवाळीची जी अमावस्या असते, ज्याला गोवर्धन, ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वताला धारण केलं, तर त्याच्या एक दिवस अगोदर ही दामोदर लीला संपन्न झाली. तर त्या दिवशी बलराम आणि रोहिणी हे सकाळी सकाळीच उपनंदांच्या घरी गेले. भगवान श्रीकृष्णांच्या वडिलांचं नाव नंद आणि नंद महाराजांचे जे भाऊ होते त्यांचं नाव होतं उपनंद. तर हे दोघंही त्या दिवशी सकाळी सकाळीच उपनंदांच्या घरी गेले. आणि यशोदा माता नेहमी विचार करायची की अरे हा माझा कृष्ण, हा माझा कान्हा रोज वेगवेगळ्या गोपींच्या घरी जातो आणि चोरी करतो, दह्याची, दुधाची, लोण्याची. हा अशी चोरी का करतो? माझ्या घरी काही कमी आहे का? माझ्या घरी 9 लाख गायी आहेत. नंद महाराजांच्या घरी 9 लाख गायी होत्या. आणि असं म्हणायचे की या कृष्णाला ज्या गायींचं दूध, दही, लोणी खायला घालायला जायचं या पद्मगंधा गायी होत्या. आणि या पद्मगंधा गायींचं वैशिष्ट्य काय होतं की ज्या 9 लाख गायी होत्या, या 9 लाख गायींचं दूध काढलं जायचं आणि ते 10,000 गायींना पाजलं जायचं. 10,000 गायींचं दूध 1,000 गायींना पाजलं जायचं. 1,000 गायींचं दूध 100 गायींना पाजलं जायचं. 100 गायींचं दूध 10 गायींना पाजलं जायचं. आणि अशा 10 पद्मगंधा गायी ज्या होत्या त्यांचं दूध भगवान श्रीकृष्णांसाठी ठेवलं जायचं, त्यांना पाजलं जायचं. मग या किती हे जे दूध आहे हे दूध किती सुवासिक आणि किती रुचकर असायचं. एवढं सुंदर दूध कृष्णाला दिल्यानंतर पण कृष्ण जो आहे तो गोपींच्या
चोरीच्या घरी जायच्या आणि चोरी करायच्या. तर ज्यावेळेस लोक विचारायचे कृष्णाला की अरे कृष्णा, तू असं चोरी का करतोस? तुझ्या घरी काय कमी आहे का? तू दुसऱ्यांच्या घरी चोरी का करतोस? तर कृष्ण म्हणायचे की अरे, चोरीचं लोणी खाण्यामध्ये मजा वेगळीच, घरच्या लोण्यामध्ये जी मजा नाही ती चोरीच्या लोण्यामध्ये. यशोदा माता विचार करायची की अरे, माझा कान्हा, माझा कृष्ण हा दुसऱ्या गोपींच्या घरी जाऊन चोरी का करतो, त्यांच्या घरी लोणी का खातो? तर यशोदा मातेला वाटलं की माझ्या घरी जे लोणी बनवतात त्या सगळ्या गोपी आहेत आणि त्या माझ्या घरी काम करतात, पैशाने काम करतात. आणि जो माणूस असा पैशाने काम करतो तो थोडंच प्रामाणिकपणे, मनाने, प्रेमाने सेवा करणार आहे. मी आता काय करेल, मी स्वतः कृष्णासाठी लोणी काढेल, माझ्या हाताने मी कृष्णासाठी लोणी काढेल. मग माझ्या हाताचं काढलेलं लोणी जे ते कृष्णाला आवडेल आणि मग कृष्ण जो आहे तो दुसऱ्या गोपींच्या घरी जाऊन चोरी करणार नाही. तर यशोदा मातेने ठरवलं, बस उद्या मी स्वतः कृष्णासाठी लोणी काढणार. त्या दिवशी यशोदा माता सकाळी सकाळी लवकर उठली आणि सगळ्यात पहिल्यांदा तिने आंघोळ केली आणि मग तिने भगवान नारायणांना भोग दाखवला. त्यानंतर ती अंगणामध्ये जाऊन दही जी आहे ती घुसळायला लागली. यशोदा मातेने विचार केला की घरामध्ये मी दही घुसळत नाही, कारण कृष्ण झोपलाय. माझ्या दही घुसळण्याचा आवाज जर कृष्णाने ऐकला तर कृष्ण उठेल, म्हणून मी या ठिकाणी हे दही जे त्याचं मंथन करत नाही, त्याला घुसळत नाही. मी बाहेर अंगणामध्ये जाते, त्यामुळे कृष्णाला आवाज जो आहे तो येणार नाही. आणि मग यशोदा मैया जी ती बाहेर अंगणामध्ये गेली आणि ती दह्याचं मंथन करू लागली, ती दह्याला घुसवू लागली. तर यशोदा मैया जी आहे ती या दह्याचं मंथन करण्यामध्ये, या दही घुसवण्यामध्ये इतकी मग्न झाली, इतकी मग्न झाली. एक आचार्य म्हणतात की यशोदा मैया या दही घुसवण्यामध्ये इतकी मग्न झाली की ती आपलं काया, वाचा, मन सगळ्या गोष्टी तिने या दह्याच्या घुसळण्यामध्ये लावल्या. जसं की यशोदा मैया जी आहे ही ज्यावेळेस दह्याचं मंथन करत होती, दही घुसत होती, तर तिच्या हातामध्ये बांगड्या होत्या. ज्यावेळेस दही घुसत होती तर या बांगड्यांचा जो आवाज आहे, बघा बांगड्या अशा हलवायला लागल्या की त्यांचा आवाज येतो. तर या बांगड्यांचा आवाज जो आहे तो एखाद्या करताल प्रमाणे आवाज येत होता. तुम्ही आता कीर्तनामध्ये करतालचा आवाज ऐकला. यशोदा मातेच्या हातातल्या ज्या बांगड्या आहेत त्या बांगड्या यशोदा मातेला त्या दही घुसळण्यामध्ये मदत करायला लागल्या. कशा प्रकारे? त्या करताल सारख्या वाजू लागल्या. त्यानंतर यशोदा मातेने तिच्या कानामध्ये जे डूल घातले होते, कानातलं घातलं होतं, जशी यशोदा माता दही घुसळायला लागली, हे जे कानातले जे डूल होते ते नाचायला लागले, नृत्य करायला लागले, माग पुढं माग पुढं. त्यानंतर जी दही घुसळण्याची जी रवी होती ती रवी मृदुंगासारखा आवाज करू लागली. तर अशा प्रकारे यशोदा मातेने आपल्या काया, वाचा, मनाने ती भगवंताला, कृष्णाला दही घुसळण्यासाठी आणि लोणी तयार करण्यासाठी सज्ज झाली. तर शास्त्रामध्ये असं म्हटलंय की जो व्यक्ती आपली काया, वाचा आणि मन सगळं भगवंताला अर्पण करतो त्याला संन्यासी म्हटलं जातं. तर यशोदा माता जी आहे ती आज काय बनली?
संन्यासी झाली. एक आचार्य म्हणतात की सगळ्या लोकांना, तुम्हाला सगळ्यांना संन्यासी बनलं पाहिजे. ज्या स्त्रिया आहेत त्यांनाही संन्यासी बनलं पाहिजे. म्हणतील अरे कसं काय, आम्ही सगळं घरदार सोडून जायचं का? संन्यासी शब्दाचा अर्थ काय आहे? काया, वाचा आणि मन या तिन्ही गोष्टींनी जो व्यक्ती भगवंताची सेवा करतो त्याला काय म्हणतात? संन्यासी. तर अशा प्रकारे यशोदा माताची ही त्या दिवशी संन्यासी बनली आणि घरी घुसण्याचं काम ती करू लागली. थोड्या वेळाने कृष्ण जागे झाले. कृष्ण उठले आणि कृष्ण आपले डोळे चोळायला लागले आणि बघायला लागले आसपास, मैया कुठे आहे, मैया कुठे आहे, यशोदा मैया कुठे आहे. कृष्णाला यशोदा मैया कुठं दिसेल. त्यांनी सगळीकडे बघितलं, असं कधी झालं नव्हतं. कृष्ण उठल्या उठल्या त्यांना रोज यशोदा मैया आपल्या आजूबाजूला दिसायची, पण आज कृष्णाला यशोदा मैया आसपास दिसली नाही. मग कृष्णाने जरा कानाने मागोवा घेतला आणि त्यावेळेस त्यांनी ऐकलं की यशोदा माताची आहे ना, ती जवळच आहे, अंगणात आहे आणि ती कीर्तन करते, माझ्याच नावाचं कीर्तन करते. तर कृष्णाला समजलं की यशोदा मैया जवळच आहे. यशोदा मैयाला आपल्याकडं कसं बोलवायचं हे कृष्णाला माहिती होतं. एका जागी थांबून कृष्ण यशोदा मैयाला बोलवायचा. कसं बोलवायचा? कृष्ण जो आहे तो जोर जोरात रडायचा. लहान मुलं आपल्या आईला कसं बोलवतात? जोरात रडायला लागले की आई धावत परत येते, अरे काय झालं काय झालं मुलाला. कृष्ण जे जोर जोरात रडायला लागले, त्यांना माहिती होतं की मी रडायला लागलो यशोदा मैया धावत परत येईल. कृष्ण बराच वेळ रडत होते, पण आज यशोदा मैया आली. कारण यशोदा मैया जी आहे ती कृष्णासाठी सेवा करत होती. यशोदा मैयाने विचार केला की अरे मी जर ही सेवा सोडली आणि मी जर कृष्णाला कडे गेले आणि मी जर कृष्णाला घेतलं तर माझी ही सगळी सेवा राहून जाईल. कारण कृष्ण तो इतका नटखट आहे, एकदा त्याला हातात घेतलं की तो मला काही करून देणार नाही. म्हणून यशोदा मैयाने काय केलं की तिने कृष्णाकडे लक्षच नाही दिलं. कधी कधी मुलं खूप रडत असली ना, त्यांच्याकडे लक्षच नाही दिली ना की थोड्या वेळाने शांत होतं. आज काय करण्याकडे लक्ष नाही देते. यशोदा मैया जी आहे ते आपलं काम जे आहे ते काम करत राहिली. मग कृष्णाने बघितलं की अरे यशोदा मैया काय आपल्याकडे येत नाहीये. आता त्यालाच यशोदा मैयाकडे जावं लागेल. मग कृष्णाने काय केलं? कृष्ण चालत 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 अंगणामध्ये ज्या ठिकाणी यशोदा मैया दही घुसवण्याचं काम करत होती त्या ठिकाणी कृष्ण गेले. यशोदा मैयाने कृष्णाला बघितलं. यशोदा मैया खूप खुश झाली कृष्णाला बघून की कृष्ण जो आहे तो माझ्याकडे आलाय. कृष्णाला भूक लागली होती. सर्वसाधारणपणे मुलं ज्यावेळेस सकाळी सकाळी उठतात त्यांना भूक लागते. ते कृष्णाला पण भूक लागली होती. कृष्णाने यशोदा मातेकडे बघितलं. त्याला वाटलं की मला बघितल्यानंतर तरी यशोदा मला बोलेल की कान्हा ये माझ्याजवळ, पण तरी यशोदा मातेने लक्ष नाही दिलं. आता कृष्णाला खूप राग आला की अरे एक तर मला एकट्याला सोडवलं, मी रडलो तरी ही माझ्याकडे आली नाही मैया, मी तिच्या समोर गेलो तरी हिने मला बोलवलं नाही. आता मी काहीतरी करतो. तर कृष्ण जे यशोदा मैयाच्या जवळ गेले आणि जी रवी होती
ज्या रवीनी ती दही घुसवत होती त्यालाच पकडलं. आता रवीला पकडल्यानंतर यशोदा मैयाला काहीच करता येईना, दही घुसवता येईना. शेवटी यशोदा मैयाला ते भांड जे ते सोडावं लागलं. आणि मग जसं कृष्ण यशोदा मैयाच्या मांडीत बसले, यशोदा मैयाच्या स्तनातून दूध व्हायला लागलं. कारण भगवान श्रीकृष्णांवर यशोदा मैयाचं इतकं प्रेम होतं की या प्रेमापोटी या स्तनातून कृष्णाला जवळ घेण्याच्या अगोदरच दूध जे ते व्हायला लागलं. आता ती गायी ज्यावेळेस प्रेम करतात त्यावेळेस त्यांच्या स्तनातून असं दूध व्हायला लागलं. तर यशोदा मैयाने कृष्णाला आपल्या जवळ घेतलं, मांडीमध्ये घेतलं आणि ती कृष्णाला दूध पाजू लागली. कृष्णाचे हे कृष्ण दूध पीत होते आणि यशोदा मैया कृष्णाला दूध पाजत होती. कृष्णाने इतकं दूध पिलं, इतकं दूध पिलं, इतकं दूध पिलं तरीही कृष्णाचे संतुष्ट झाले नाही. आणि यशोदा मैया जी आहे तिने पण इतकं दूध पाजलं, इतकं दूध पाजलं, इतकं दूध पाजलं तरीही यशोदा मैया संतुष्ट झाली नाही. यशोदा मैया दूध पाजत होती आणि कृष्ण जे हे कृष्ण दूध पीत होते, पण दोघंही असंतुष्ट होते. दोघांनाही संतुष्टी प्राप्त होत नव्हती. भगवान श्रीकृष्ण जे ते दुधाचे भुकेले नाही. भगवान श्रीकृष्ण जे ते प्रेमाचे भुकेले नाही. कारण यशोदा मैया प्रेमाने दूध पाजत होती म्हणून भगवान श्रीकृष्ण जे ते दूध पीत होते. आता कृष्ण दूध पितायत, यशोदा मैया दूध पाजते आणि इतका वेळ हे दूध पिण्याचं आणि पाजण्याचं काम चाललं होतं. तर यशोदा मैयाने काय केलं होतं, समोरच्या एका चुलीवरती एका भांड्यामध्ये तिने दूध तापवायला ठेवलं होतं आणि हे दूध सुद्धा कृष्णासाठीच होतं. आता खूप वेळ झाला, हे दूध गरम झालं आणि हे दूध जे ते वरती वरती यायला लागलं. अगदी ते भांड्याच्या काठावर आलं. जीव गोस्वामी नावाचे आचार्य टीका करताना म्हणतात की हे जे दूध आहे हे दूध बघायला लागलं समोर की कृष्ण जे ते दूध पितात, यशोदा मैया दूध पाजते आणि हे जे असं चाललंय दूध पिणं आणि पाजणं, किती वेळ झाला तरी कृष्ण दूध पितातच आहेत आणि यशोदा मैया पाजतेच आहे. जर कृष्ण अशाच प्रकारे यशोदा मैयाच्या स्तनातून दूध पीत राहिले तर माझा उपयोग काय? कृष्ण मला पिणारच नाही, मग माझ्या जीवनात काय अर्थच नाही. मग मी इथं राहण्यापेक्षा मी आत्महत्या केलेली बरी. त्या दुधाने विचार केला की मी आता अग्नीमध्ये आत्महत्या करतो आणि असा विचार करून ते दूध वरती 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 यायला लागलं आणि हे दूध आता आत्महत्या करणार अग्नीमध्ये. तितक्यात यशोदा मैयाचं लक्ष गेलं की अरे दूध वरती आलंय. तर यशोदा मैयाने काय केलं, कृष्णाला मांडीवरून खाली उतरवलं आणि परत परत ती चुलीवरचं दूध खाली उतरण्यासाठी त्या चुलीच्या भांड्याच्या जवळ गेली. कृष्णाला खूप राग आला की अरे मैयाला माझ्यापेक्षा प्रिय कोण आहे? दूध. मला खाली ठेवलं आणि दुधाच्या मागे परत चालली आहे. कृष्णाला खूप राग आला. एक आचार्य सांगतात की वास्तविक प्रत्येक मनुष्याच्या जीवनाचा उद्देश भगवंतांची सेवा करणं. यशोदा मैया तर भगवंतांची सेवाच करत होती, पण भगवंताला सोडून ती दुधाच्या मागे का पाळाली? कारण ते दूध जे ते दूध सुद्धा कुणाच्या सेवेसाठी होतं? भगवंतांच्या. तर भगवंतांच्या सेवेसाठी भगवंताला खाली ठेवलं तरी चालेल. म्हणून यशोदा मैयानी कृष्णाला खाली ठेवलं आणि
ती आता दुधाच्या जवळ गेली दूध खाली ठेवण्यासाठी. कृष्णाला खूप राग आला की अरे यशोदा मैयाने मला ठेवलं आणि खाली ठेवलं आणि ही जी आहे ही या दुधाच्या मागे परत गेली. तर कृष्ण आता विचार करू लागले की मला जरा यशोदा मैयाला काहीतरी धडा शिकवला पाहिजे. ही माझ्यापेक्षा दुधावर जास्त प्रेम करते, आता मी हिला काहीतरी धडा शिकवतो. वास्तविक यशोदा मैया जी आहे ती कृष्णावर खूप प्रेम करत होती. यशोदा मैया वात्सल्य भावामध्ये भगवान श्रीकृष्णांवर प्रेम करत होती. पण भगवान श्रीकृष्ण जे आहे ते आज यशोदा मैयावर खूप चिडले आणि त्यांनी ठरवलं की आता मी यशोदा मैयाला योग्य प्रकारे धडा शिकवतो. कोणाला आश्चर्य वाटेल की अरे दुधाने कसा काय विचार केला की आम्ही आत्महत्या करतो. दुधाला थोडंच बोलता येतं, दुधाला थोडंच समजतं. तर एक आचार्य म्हणतात की ज्याप्रमाणे भौतिक जगामध्ये मनुष्याला भावना आहे, तो विचार करतो, तो आदान प्रदान करतो, त्याचप्रमाणे आध्यात्मिक जगतामध्ये भगवत धामामध्ये प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक वस्तू चेतन आहे. प्रत्येक वस्तू सुद्धा विचार करते, आदान प्रदान करते. तर ते उदाहरण देतात की जसं यशोदा मैया आहे, तसं तुम्ही घरामध्ये समजा तांदूळ शिजवताय. तांदूळ शिजवल्यानंतर तुम्ही भांड्यामध्ये पाणी आणि तांदूळ टाकता आणि थोड्या वेळानंतर बघायला जाता की भात शिजलाय का. भात शिजलाय का कसं बघतो आपण, भाताचं एक शीत काढतो आणि बघतो की शिजलंय का. जर एक शीत शिजला असेल तर तो भात शिजला, पण जर शीत जर शिजलेलं नसेल भाताचं तर आपण काय म्हणतो अजून थोडा वेळ शिजायला पाहिजे. पण भगवत धामाचं काय वैशिष्ट्य आहे की भगवत धामामध्ये जर यशोदा मैयाने तांदूळ शिजायला ठेवला असेल तर तिला त्या भांड्याजवळ जाण्याची, त्या भांड्याचं झाकण उघडण्याची, त्यातला एक तांदळाचा दाणा काढण्याची आणि बघण्याची आवश्यकता नाही. यशोदा मैया जसं समजा आतमध्ये किचन मध्ये तांदूळ शिजायला ठेवलाय आणि यशोदा मैया या घरामध्ये, तर इथं उभं राहून यशोदा मैया तांदळाला विचारेल, ए तांदळा तू शिजलास का. तांदूळ उत्तर देईल, जर शिजला असेल तर हो मैया मी शिजलोय. जर शिजला नसेल तर हो मैया मला जरा अजून वेळ शिजायला. कारण भगवत धामामध्ये प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती चेतन आहे. त्याचप्रमाणे भगवत धामामध्ये दूध पण चेतन आहे. प्रत्येक वस्तू जी आहे ती चेतन आहे, ती विचार करू शकते, ती आदान प्रदान करू शकते. कृष्ण जे ते खूप चिडले होते. त्यांचा चेहरा जो आहे तो लाल लाल झाला होता. कधी कधी तुम्ही बघितलं असेल की एखादा माणूस चिडला की त्याचा चेहरा कसा होतो, लाल लाल होतो. तर कृष्णाचा चेहरा क्रोधामुळे थोडा लाल लाल झाला होता आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू पण येत होते. कृष्ण रडायला पण लागले की त्याला राग पण आला की अरे यशोदा मैयाने मला खाली ठेवलं आणि यशोदा मैया दुधाच्या मागे परत गेली. तर आता कृष्ण विचार करायला लागले की आज मला अशी काहीतरी गोष्ट करायची आहे जी यशोदा मैयाच्या कायम लक्षात राहील. मग मी काय करू. कृष्णाचं लक्ष एका बत्त्याकडे गेलं. तुम्ही खलबत्ता बघितलाय, त्याच्यामध्ये चटणी कुटतात ना. तर कृष्णाचं लक्ष एका बत्त्याकडे गेलं आणि कृष्ण म्हणला, हा
आपल्या कामाची गोष्ट आहे. कृष्ण त्या खलबत्त्याच्या बत्त्याकडे गेला. त्याने तो बत्ता जो आहे तो बत्ता घेतला आणि कृष्णाने आपल्या मनामध्ये एक योजना आखली. त्यांनी बघितलं की तिकडं खूप मडकी होती, दह्याची, दुधाची, लोण्याची. तर कृष्णाने विचार केला की आता आपण काय करायचं, ही मडकी जी आहे ती फोडायची आणि फोडण्यासाठी या बत्त्याचा उपयोग करायचा. एक आचार्य टीका करताना म्हणतात की तो जो बत्ता होता ना, तो बत्ता खूप जुना होता. किती जुना होता? यशोदा मैयाच्या सासूच्या जमान्याचा होता. पूर्वीची लोक जी आहे ती वस्तू लगेच फेकायची नाही. आजकालचा जमाना कसला आलाय? यूज अँड थ्रो, वापरा आणि लगेच फेकून घ्या. पण पूर्वीची लोक वस्तूंना लगेच फेकायची नाही. सासूच्या जमान्याचा. कृष्णाने बत्ता घेतला, एका मडक्याच्या जवळ गेला आणि एक आचार्य म्हणतात की कृष्ण किती बुद्धिमान होते बघा. त्यांनी काय केलं, त्या बत्त्याने तो मडका फोडला. पण कसा फोडला? खालच्या बाजूनी त्यांनी बत्त्याने या मडक्यावर प्रहार केला. ते मडकं फुटलं आणि सगळं दही जे ते खाली आलं. जर वरती मडका फोडला असता तर सगळं दही खाली नसतं आलं. आणि वरच्या बाजूला जिथं रिकामी जागा आहे तिथं जर बत्त्याने फोडलं असतं तर आवाज झाला असता आणि यशोदा मातेला समजलं असतं. खाली त्यांनी बत्त्याचा प्रहार केल्यामुळं दोन गोष्टी झाल्या. सगळं दही जे ते खाली आलं आणि कुणालाही आवाज आला नाही. यशोदा मैयाला समजलं पण नाही की कृष्णाने बत्त्याने मडकं जे ते फोडलंय. अशा प्रकारे जवळपास जेवढी मडकी होती कृष्णाने सगळी मडकी फोडून टाकली. आणि झालं काय?